आज हम लेसन देखेंगे सकुआ जी। उसके पहले जो लेसन है 7 दिव्याच्या शोधामागचे तत्व, ये लेसन ओमिट है। ये लेसन आपको एग्ज़ाम में नहीं है। ये पेंडेमिक के लिए जो डिडक्शन 20% पोर्शन 25% पोर्शन डिडक्ट किया है उसमें ये लेसन आता है। मैंने आपको पहले भी वो ग्रुप में अपने ये ओमिटेड पोर्शन का एक वीडियो नहीं फ़ोटो भेजी हूँ। हाँ, इंडेक्स है जिसमें ये लेसन कट आउट किए गए हैं। तो उसके बाद लेसन है लेसन नंबर 8 किंवा धडा 8वा सकुआजी। आता सकुआजी हा लेसन आजीचा, आजी म्हणजे ग्रँड मदर, आणि ही सकुआजी जी आहे ही पूर्ण विलेजची आजी आहे. शी इज अ ग्रँडमदर ऑफ अवर विलेज. सर्व जणांची ही आजी आहे. या पाठात लेखक राजन गवस यांनी सखुआजीबद्दल माहिती दिलेली आहे. आपण प्रस्तावना बघणार आहोत. राजन गवस, जन्म 1949, प्रसिद्ध कथा कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक, भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादि कादंबरियाँ. राजन गवस जो है उनकी कादंबरी के बारे में प्रस्तावना में बताया गया है कि उन्होंने धिंगाणा, कळप, तणकट जैसे बहुत कादंबरी, वो नॉवेल बोल सकते हम लोग, वो लिखे हैं. हुंदका हा काव्य संग्रह आहे. काचकवड्या हा ललित संग्रह प्रसिद्ध आहे. आता ललित संग्रह म्हणजे काय, तर छोट्या छोट्या कादंबऱ्या त्यांचा संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. तर राजन गवसांनी ही सखुआजी हा पाठ लिहिलेला आहे. आता प्रस्तुत पाठात गावातील वयस्कर सखुआजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्याविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसावरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केलेलं आहे. आता लेखकांनी सखुआजीचं पूर्ण चरित्र किंवा म्हणजे कशी होती ती या पाठात त्यांनी सांगितलेली आहे. की वयस्कर होती म्हणजे डीम एज होती. त्याच्यानंतर जुन्या नव्या जीवनमूल्याविषयीचे भान, तिला काय होतं, व्हॅल्यूज इन लाईफ हे सगळं. त्याच्यानंतर अवेअरनेस, नंतर प्रोग्रेसिव्ह आउटलुक म्हणजे प्रगतिशील दृष्टी, आणि लव फॉर विलेजर्स म्हणजे तिचं गावातील लोकांबद्दल किंवा माणसावरचं अतिशय प्रेम, हे लेखकांनी ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केलेलं आहे. तर सखुआजी या पाठामध्ये आपण पाठाला सुरुवात करण्याआधी आजी कशी होती किंवा सखुआजी was the Aji of whole village. The author write easy and simple narrative about her love for villagers. आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. या सखुआजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्याइतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखुआजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय? लेखक क्या बोल रहे, सखुआजी ऑफ हो गई, मर गई, मगर ये अभी उसकी एज तो 90 अबव थी, तो ये कोई विशेष, या बातमीला काही विशेष महत्त्व नाही. परंतु लेखक म्हणतात की आपण रोज कितीतरी मृत्यू अनुभवतो आणि सखुआजी मरण पावली हे विशेष महत्त्व नव्हतं असा प्रश्न कोणीही उपस्थित करेल. आजी मेली मग काय, त्यात काय, तर याबाबत मला काही म्हणायचे नाही आहे. लेखक म्हणतात की तरीही सखुआजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला.
आपलं असं काही हरवलं असं मला आज वाटतंय. माझ्या जगण्यातला एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी पोकळी वाढते. सखू आजी, कोण सखू आजी? माझी कोण लागत होती ती? माणसा इतकीच, कुणीच नाही ना, माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती. लेखक काय म्हणतात? सखू आजी ऑफ हो गई. शी डाईड ॲट द ripe old age of 90 years. Her personality was strange, unique and somewhat whimsical. कळलं? पण ही ऑफ झाली किंवा ही मेली तर पूर्ण गावाला एक फॅमिलीसारखं ती मानत होती किंवा पूर्ण गावांची ती आजी होती. त्यामुळे लेखक म्हणतात की सगळ्यांना एक म्हणजे माझ्या आयुष्यात तरी काय वाटतंय, एक पोकळी वाढते. म्हणजे मला पण खूप वाईट वाटलेलं आहे. कोण सखू आजी? ही कोण आहे आजी? माझी कुठल्याही नात्यातली नव्हती. कळलं? परंतु तिने काय केलं आहे, पण तरीही ती माझ्या जवळची होती. रक्ताच्या माणसा इतकीच. म्हणजे जसं जवळचा माणूस मेल्यावर आपल्याला वाईट वाटतं, खुद जो घर में अगर रिलेटिव में अगर किसी का इंतकाल या किसी का कोई जन ऑफ होता है तो हमें बहुत बुरा लगता है. लाईक दॅट सखू आजी मेल्यानंतर आम्हाला वाटलं की आमच्या एका फॅमिलीतला मेंबर कुणीतरी ऑफ झालेला आहे असं आम्हाला वाटत होतं. सखू आजीचं वय 90 वर्ष, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कुणी सहज म्हटलं, आजी कुठे चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारं माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हणजे आजी हे काय म्हणतात की आजी गावातून कशी द होल डे शी वूड वॉक अराउंड विथ स्टिक इन द विलेज लेन. Each villagers, young or old, was eager to walk to her, to talk her, eager to talk her. म्हणजे प्रत्येक जण ती जिथून गेली कि प्रत्येकानं हर एक जन को लगता था कि हम आजी से बात करें, और हर एक जन उससे बात करते थे. और कोई किसी को उसको पूछते थे, आजी कुठे चाललीस, कहाँ जा रहे हो आप, असं जर तिने विचारलं, लोकांनी विचारलं तर ती कवितेमध्ये उत्तर द्यायची. काय? कुठं जातंय बाबा, हा म्हातारं माणूस, हाडं गेली वड्याला, बघ माझ्या मड्याला. कळलं? द आन्सर इज बोन हॅव रीच cemetery नियर द ब्रूक. नाव वेट टिल यू सी माय कॉर्प्स. म्हणजे काय? तर हाडं गेली वड्याला, बघ माझ्या मड्याला. माझी हाडं काय झालेली आहेत? पोचलेली आहेत. म्हणजे मी म्हातारी झालेली, मी आता मरणारच आहे. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं नाही. वो क्या बोल रही है वो किसी को भी समझ में नहीं आता था. पण प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती काय म्हणायची? सगळ्यांशी कवितेत बोलायची. ती प्रत्येक टू द ऑथर शी वॉज अ पोएम हरसेल्फ. To the author, she was a poem herself. She spoke in stanzas and she lived like one. म्हणजे काय? तर ती कवितेतच चालायची, कवितेतच जगायची आणि कवितेचं बोलायची. हर एक कोई भी सवाल करेगा उसका जवाब कवितेत, म्हणजे पोएम जैसा ही गाना बोल के ही वो देती थी. आगे देखेंगे. देखो ये पिक्चर में आपको सखू आजी म्हणजे हाडं पूर्ण वाकलेली, हातात स्टिक आणि सगळ्यांशी कशी बोलते, सगळ्या गावकऱ्यांशी कशी बोलते ते आपल्याला दिसत आहे. पुढे बघणार आहोत पुढचा लेसन, पुढचा पॅरेग्राफ. सखू आजी सहज बोलायला लागले तर एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला.
माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. मतलब शुरू में मैंने बताया कि सखुआजी कवितेत बोलायची, कवितेत चालायची. मतलब शी वॉज अ पोएम हरसेल्फ अँड शी स्पोक इन अ स्टांझाज. प्रत्येक याच्यात स्टांझामध्ये कवितेतच बोलायची. मग उसमें दिया है सरण. हे बघा, ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, कपाळ भरलं माझं कपाळ भरलं आबाळ, मरलं माणूस झिजलं कानूस. अभी ये जो राइमिंग वर्ड्स है, हर इसमें राइमिंग वर्ड्स है. लोकाला, दिक्काला, कपाळ, आभाळ. ये जो रायमिंग वर्ड्स आहे म्हणजे ती सरळ कवितेत म्हणायची. लोकाला, दिक्काला, कपाळ, आभाळ रायमिंग वर्ड्स आहे. मरलं माणूस झिजलं कानूस, कानूस माणूस. मग हे सगळं जुळवून जुळवून बोलायची ती. त्याने काय सांगितलं आहे की हे सगळं ती जुळवून बोलायची. पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. तिच्याशी बोलताना अवर्णनीय आनंद मिळायचा. लेखक क्या बोल रहे हैं कि आजी जब भी बातें करती थी, जब भी बोलती थी, वो पोएम में स्टांजा में बोलती थी, लेकिन वो जब भी बोलने लगे तभी सब अच्छे से खड़े रह के उसकी बातें सब सुनते थे. आणि लेखक म्हणतात की तिच्याशी बोलताना आम्हाला अवर्णनीय आनंद मिळायचा. अवर्णनीय मतलब अवर्णनीय, डिस्क्रायबेबल, अनडिस्क्रायबेबल म्हणजे न डिस्क्राईब करता येण्याजोगा, न किंवा वर्णन न करता येण्याजोगं असं अवर्णनीय ती बोलायची. लहानपणी शाळेला जाता जाता आम्हाला आजी गोळा करून बसायची. हम लोग जब भी छोटे थे तभी हम लोग स्कूल में जाते थे. लेखक काय सांगतात, जब हम स्कूल में जाते थे तभी हम लोग को सबको इकट्ठा करके लेके बैठती थी. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजीची गोष्ट कधी आठवडा चालायची. शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. देखो, जब लेखक कौन है, राजन गवस, उन्होंने क्या कहा है कि चाइल्डहुड में जब भी हम लोग वाइल गोइंग टू स्कूल अँड रिटर्निंग बॅक, द ऑथर से आम्ही शाळेत जात होतो आणि शाळेतनं परत यायचो तरी आजीची काय करायची, गोष्ट संपायची नाही. कधी कधी काय करायचं, हर एक ये पूरा वीक चलती थी. मतलब पूरा वीक मतलब आठवडा. हाँ, सबको लेके बैठती थी. कभी कभी ऐसी स्टोरी बताती थी कि वो पूरा वीक खत्म नहीं होती थी. देवाच्या गोष्टी ती सांगायची. पण ती एकदा आजीने, इथे बघूया आपण, एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. ऐसी ही स्टोरी के बारे में ऑथर ने कहा है कि एक स्टोरी हम लोग को मिस्ट्री स्टोरी बताई थी. वो स्टोरी अभी भी मेरे मन में अभी भी मुझे याद है. दीर्घकाळ रेंगाळणे मतलब वो स्टोरी मुझे अभी तक याद है. वो स्टोरी क्या थी? आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला. देखो, एक खेत में एक स्नेक था, उसका क्या हो गया, एक माणूस. शेतातल्या एक साप होता, त्याचा काय झाला, माणूस झाला. त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला. अभी ये स्टोरी, सांप कभी इंसान बन सकता है या उसको पंख फुटतात का त्याला, आणि तो समुद्रावर जाऊ शकतो उडत उडत सांप. त्यानंतर तपश्चर्या केली, मतलब वो ध्यान करने बैठेगा और उसके बाद उसका बैल हुआ. त्याने काय केलं, नांगर झुपला आणि फळाला नागिन डासली, बैलाची दातकुंडी बसली. मतलब ये स्टोरी को एंड ही नहीं, इसलिए लेखक ने, ऑथर ने
राजन गस ने कहा है कि हम जब स्कूल में जाते थे, वाइल गोइंग टू स्कूल एंड रिटर्निंग बैक, द ऑथर एंड हिज फ्रेंड एंजॉय हर एक्स्ट्रा क्लासेस। मतलब वो जो स्टोरी, उसकी स्टोरी कभी ख़त्म ही नहीं होती थी। और स्टोरी में क्या है, मैंने एरो करके सब बताया है की एक साप होता, स्नेक, त्याचा काय झाला, माणूस झाला, त्या माणसाला पंख फुटले और वो तो उडत उडत कुठे गेला, समुद्रावर. समुद्रावर त्यांनी 4 तपश्चर्या केली, ध्यान में बैठा. मग त्याचा कोण झाला, बैल झाला. शुरू में वो सांप था, उसके बाद वो इंसान बन गया, उसके बाद बैल, आणि मग बैल काय झाला, नांगर झुपला, फळाला नागिन नसली, नागिन डसली आणि बैलाची दातकुंडी बसली. मतलब ये स्टोरी बिना न ख़त्म होने वाली ऐसी स्टोरी आजी बताती थी. लेखक म्हणतात की सखुआजी सहज बोलायला लागली तरी ती एक कविताच बोलायची. लेखक क्या बोल रहे हैं की द ऑथर सेज शी वॉज अ पोएम हरसेल्फ, शी स्पोक इन अ स्टांजाज एंड शी लिव लाइक वन. मतलब क्या, वो कविता में ही बोलती थी, उसको कविता में बोलने के लिए अच्छा लगता था. म्हातारी लोकांनी जेव्हा तिला सांगितलं की म्हातारी गप्प बसायचं सोडून कुठे निघालीस मरायला, मतलब आजी आप चुपचाप, इतनी एजेड हो गई हो, बूढ़ी हो गई हो, तो आप चुपचाप घर में बैठ के आराम करने का, तो आप काठी लेके कहाँ घूम रहे हो. तभी वो क्या बोलायची, ती काय म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आबाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. हे सगळं ती जुळवून बोलायची. अभी जुळवून बोलायची मतलब क्या, यमक यमक जुळवायची ती. आता यमक जुळवायची म्हणजे काय, तर म्हातारी किंवा आजी आपण म्हणूया, तर आजी पोएम, त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे की ती पोएममध्ये बोलायची. मग रायमिंग वर्ड्स ती कवितेत म्हणायची. लोकाला दिक्काला, कपाळ आभाळ, माणूस कानूस, नवसाचा उरायचा. मतलब ये जो राइमिंग वर्ड है उसमें वो गाने में, पोएम में वो बोलती थी. मग ते सगळं जुळवून बोलायची. पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडातून बाहेर यायचं. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लेखक काय म्हणतात कि उसके साथ बातें करने में अगर हम लोग लगे तो हम लोग को इनडिस्क्राइबेबल, अवर्णनीय, जिचं वर्णन करता येत नाही, जो डिस्क्राइब नहीं कर सकते, इतनी खुशी हम लोग को मिलती थी. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करायची आणि घेऊन बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. लेखक काय म्हणतात, जब हम छोटे थे तभी हम लोग क्या करते थे, स्कूल में जाते टाइम, while going to school and returning to back home, the author and his friend enjoy her extra classes. मतलब वो लेके बैठी थी और क्या करती थी, स्टोरी बताती थी. आता हे स्टोरी कसल्या असायच्या, तर देवाच्या गोष्टी ती सांगायची. मग आजीची गोष्ट आठवडाभर चालायची. अभी आठवडा चालायची म्हणजे काय, तर एक वीक में स्टार्ट की स्टोरी वो दूसरे वीक स्टार्ट होने तक ख़त्म ही नहीं होती थी. शाळेला जाताना काही वेळ काढून असा तो शाळेला जाताना काही वेळ आणि शाळेहून येताना काही वेळ. लेखक काय म्हणतात की जाताना मतलब स्कूल में अभी जा रहे हम लोग, वो टाइम में थोड़े 5-10 मिनट जल्दी जाके आजी की स्टोरी सुनते थे और वाइल कमिंग बॅक टू स्कूल, म्हणजे शाळेतून परत येताना पुन्हा आजीजवळ जायचं. आणि आजी तो सकाळी सांगितली होती ती गोष्ट, सुबह जो बोली थी वो आप थोड़ा कंटिन्यू करो ना, बच्चों को बहुत स्टोरी अच्छी लगती थी. तभी वो फिर से वो स्टोरी बताती थी. मतलब ऐसा करके करके वीकली एक हफ्ते तक वो स्टोरी चलती थी. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि ती संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. लेखक काय म्हणतात, एक बार जब आजी सकू आजी ने मुझे एक स्टोरी बताई थी.
ये स्टोरी मिस्ट्रियस वन मिस्ट्रियस स्टोरी गोज लाईक दिस. आता ती स्टोरी लेखकाने सांगितलेली की मला खूप आवडली. ती स्टोरी अशी होती की एका शेतात साप होता. त्याचा माणूस झाला. त्याला पंख फुटले. तो समुद्रावर गेला. 4 तपश्चर्या केली. परत आला. आता बघा, ये स्टोरी में कुछ भी पॉइंट नहीं है, फिर भी तुम सुनो. लेखक काय म्हणतात की स्टोरी मिस्ट्रियस है. उसमें क्या क्या है देखो. शेतात साप होता. साप त्याचा काय झाला, माणूस झाला. उस सांप का क्या हो गया, इंसान बन गया. पंख फूटले, पर त्याला पर आ गए और वो कहाँ उड़ता उड़ता कहाँ गया, समुंदर किनारे, समुद्रावर गेला. 4 तपश्चर्या केली, परत आला. तप किया उसने, ध्यान किया, और उसके बाद उसका क्या हो गया, बैल. बैल मतलब बुलक. खांदा मळला. खांदा म्हटला म्हणजे त्याला काय केलं, त्याचा नांगर बनवला आणि शेताचा झुंपला. फळाला नागिन डसली. काय झालं, त्याला फाळाला नागिन. आता नांगराचा जो फाळ असतो त्याला काय झालं, नागिन डसली. बैलाची दातकुंडी बसली. म्हणजे काय, आता नागिन म्हणजे साप आणि नागिन. तर ती नागिन कुठे डसली, बैलाच्या फाळाला. मग नांगर जो झुंपला होता, उस नांगर को नागिन डस गई. बैलाची दातकुंडी बसणे. दातकुंडी बसणे म्हणजे काय, एक फ्रेज आहे. डर लगना, भीती वाटणे. म्हणजे बैलाला काय झालं, भीती वाटली. अभी ये स्टोरी में कुछ पॉइंट है, कुछ भी पॉइंट नहीं है. सांप, इंसान. ये स्टोरी में कौन कौन है, सांप है, उसका इंसान हो गया, फिर उसको पर आ गए, फिर वो समुंदर किनारे गया, उसने तपश्चर्या की, फिर उसका बैल हो गया, फिर उसको नागिन चुभ गई, फिर वो डर गया. मतलब ये स्टोरी में कुछ भी पॉइंट नहीं है, लेकिन छोटे बच्चों को कुछ भी बोलो तो चुप बैठते हैं, अच्छे से सुनते हैं. और उसकी टेक्निक क्या थी, सबको इकट्ठा करके उनका एंटरटेनमेंट करना. मतलब वो बच्चों से बहुत प्यार करती थी. लेखक ये दिखाना चाहते हैं इधर. ठीक है, हम लोग आगे देखेंगे.